पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते। आज आम्ही आंब्याचे झाड आणले, कळवणमधून विकत घेतले 5-6 झाडे आणि आता आम्ही आमच्या शेतात लावणार आहे। इथे माझा सासर आहे, आमचा घर, बैल वगैरे। माझे सासऱ्यांना सांगितलं तर त्यांनी बैलगाडी वगैरे घेऊन आले होते, कारण की ती खूप जड माती होती ना, त्याच्यामुळे असं नेता येत नव्हतं। त्याच्यामुळे बैलगाडीमध्ये अर्णव, विराज, सासरे आणि माझा देर आम्ही गेलो होतो आंब्याचे झाडं लावायला। हा पा आमचा शेत, हे माझे देर आहेत, हे सासरे अर्णव। हे पा अशा पद्धतीत आम्ही झाडे लावत आहोत। किती मोठे मोठे झाडे घेतले आम्ही विकत, 250ला एक झाड घेतलंय। याच्यात शेणखत होता पोतडीमध्ये झाडांना टाकण्यासाठी, सगळे आंब्याचे झाडे। हे पण आमचा शेताच्या बांधाला लावणार आहे आम्ही पूर्ण। तो मोठा आंबा पण आमचाच आहे। पहिला एकच आंबा आहे, आता 5-6 झाडे लावणार आहे आम्ही इथे आंब्याचे। हे पहा अशा पद्धतीचे कळवणमधून मोटरसायकल आणले होते माझ्या मोठ्या भावाने आणि सासऱ्यांनी। हे पहा आमची शेत वावर। माझे सासरे त्यांना काठे वगैरे लावून आणि वडांग करता येते। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज मित्रांनो सपोर्ट करत जा। मस्त खड्डा वगैरे खंदून आणि त्याच्यात ना शेणखत वगैरे टाकून मग झाडे लावतोय। आणि इथं माझी ना घरून एक साडी कापून आणली होती, त्याचे 5-7 तुकडे केले आम्ही आणि प्रत्येक तुकडा प्रत्येकाला लावून दिला होता, म्हणजे कसं बकऱ्या वगैरे खात पण नाही। हे पाशा पद्धतीचं पूर्ण त्यांना साड्या नेसून दिल्या आहेत। आणि दोरे नेण्याचं भुते बांधून घेतले, कारण इकडं बकऱ्या जास्त येतात ना चारण्यासाठी। इथं डोंगराच्या शेजारी शेत आहे त्याच्यामुळं। आणि प्रत्येक कामात म्हणजे शेतात वगैरे माझे सासरे मदत करतात। सासऱ्यांना सांगितलं की झाडे लावायला, लगेच झाडे लावायला आले। मिस्टर नाशिकलाच होते आणि आम्हीच गावाकडे गेले असल्यामुळे सासरे मदत करत होते। हे बघ किती छान दिसत आता झाडं। आणि जवळजवळ आता झाडे लावून झाले। हे पहा माझे सासरे अर्णव, तू पण आहे ना, जे तटे लावत होते।